नमस्कार मित्रांनो, मी नरेंद्र काबाडी आणि तुम्ही पाहत आहात न्यूज 36 महाराष्ट्र. पश्चिम बंगाल देशाला महान सुपुत्र देणारी भूमी. स्वामी विवेकानंद, सुभाषचंद्र बोस, जगदीशचंद्र बोस, रवींद्रनाथ टागोर, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, सत्यजित राय, एक से एक महान हस्ती. पण गेले 45 वर्षापासून महान बंगाल भकास होत गेलं. 15 वर्षापूर्वी कम्युनिस्ट राजवट संपली आणि तृणमूल राजवट आली. जणू नागनाथ गेला आणि सापनात आला, अशीच अवस्था जनतेसाठी करून ठेवली होती. तृणमूल पार्टी ही गरीब लोकांच्या हितासाठी स्थापन झाली होती, पण ती बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांच्या उद्धारासाठी झटत राहिली. राज्याची बरबादी झाली तरी चालेल, मग इथल्या लोकांवर गुंडगिरी करायची, जिवे मारायचं, महिलांवर बलात्कार करायचे, यात भरीसभर म्हणून हप्तेखोरी, आवास योजना भ्रष्टाचार, रेशन घोटाळा आणि ममता बानूचा या सर्वाला आशीर्वाद. पण पापाचा घडा भरला आणि तिच्याच भाषेत हांबा हांबा डुंबा डुंबा झाला. मला कोणी हरू शकत नाही हा माज उतरला. तो कसा उतरला याचं थोडक्यात पण सविस्तर विश्लेषण करूया. आणि 77 जागांवरून भाजप थेट 200 जागांवर कसा पोहोचला याचाही आपण थोडासा उहापोह करूया. नंबर 1, भाजपने सर्वात मोठं काम 10 वर्षापूर्वी केलं. ममता बानूचा राईट हँड सुवेंदू अधिकारी यांना फोडलं आणि भाजपमध्ये आणलंच नाही तर 10 वर्षे त्यांचं व्यवस्थित संगोपन केलं. सत्ताधारी पक्षाचा मोठा नेता फोडल्याशिवाय आपण पश्चिम बंगालमध्ये सत्ता हस्तगत करू शकत नाही, हे भाजपला पक्क माहीत होतं. आसाममध्ये नाही का, काँग्रेसचे नाराज हेमंत विश्व शर्मा रेडीमेड नेता भाजपने आपल्याकडे घेतला. तसंच सुवेंदूंना घेऊन भाजपने पहिलं स्वतःसाठी ग्राउंड तयार करून घेतलं आणि 10 वर्ष मशागत करत राहिले. नंबर 2, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शहरी, ग्रामीण आणि अतिग्रामीण भागात पद्धतशीर कार्यविस्तार केला. स्वयंसेवकांच्या माध्यमातून बंगालच्या भयानक परिस्थितीची जाणीव जनतेला करून देण्याचा महत्त्वपूर्ण अजेंडा राबवण्यात आला आणि हा प्रचार खूपच महत्त्वपूर्ण ठरला. नंबर 3, SIR प्रक्रिया. ममता बानूची मुख्यतः मदार मुस्लिम मतदारांवर होती. भाजपने SIR प्रक्रिया राबवून घुसखोर मुसलमानांची 91 लाख मतं अपात्र ठरवली, जी ममता बानूची हक्काची मतं होती. नंबर 4, भाजपने मंजूर होणार नाही हे माहीत असताना देखील महिला आरक्षण बिल आणलं. विरोधकांनी विरोध केला, त्यामुळे विरोधक कसे महिला विरोधी आहेत हे महिलांना पटवण्यात भाजप यशस्वी ठरला. त्यात आधीच बंगालमध्ये हॉस्पिटलमध्ये स्त्रीवर झालेला सामूहिक बलात्कार आणि ममताची त्या बाबतीत असंवेदनशीलता लोकांच्या मस्तकात बसली होती. ममता तर त्या मुलीच्या आईला म्हणाली, 10 लाख रुपये घे आणि गप्प बस. भाजपने त्याच बलात्कारित मुलीच्या आईला तिकीट देऊन निवडणूक लढवायला लावलं आणि ती निवडणूक जिंकून देखील आली. नंबर 5, विविध राज्याच्या मुख्यमंत्र्यांना स्टार कॅम्पेनर म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली. त्यात भाजपचे हुकमी एक्के योगी आदित्यनाथ आणि हेमंत विश्व शर्मा यांची प्रचंड जादू बंगालमध्ये चालली आणि मस्त वातावरण निर्मिती झाली. नंबर 6, अमित शहा यांनी निवडणुकीच्या आधी तब्बल 15 दिवस बंगालमध्ये ठाण मांडलं. त्यात त्यांनी महत्त्वाच्या गोष्टी केल्या. निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि UPचे एन्काउंटर स्पेशालिस्ट अजय पाल शर्मा यांना दिलेली फ्री हँड. याआधी ममता बानूचे गुंडे निवडणूक हॅक करत होते. विशिष्ट हिंदूंना घराबाहेर मतदानासाठी निघूनच देत नव्हते. त्यांना धमकावणं, मारहाण करणं, बूथ कॅप्चरिंग करणं या सगळ्या गोष्टी चालायच्या. मागच्या निवडणुकीत तर तब्बल 80 जण तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी खल्लास केले होते. यावरून तिथे किती पारदर्शक निवडणूक प्रक्रिया होत होती याचा अंदाज येतो. पण अमित शहांनी तब्बल 2,40,000 CRPFचे जवान पूर्ण बंगालमध्ये तैनात केले आणि TMCच्या गुंडांची पॅन निवडणुकीच्या आधीच ओली करून टाकली. तरी त्यांनी थोडासा उद्रेक करण्याचा प्रयत्न केला, पण उपयोग झाला नाही. आणि अमित शहांनी जनतेला आव्हानच केलं होतं,
निर्भय होऊन मतदान करा. घाबरण्याची मुळीच गरज नाही. गुंडागर्दीची व्यवस्थित डेंटिंग पेंटिंग योगी आदित्यनाथ स्टाईल करण्यात येईल. उलटा टांगून फटके देण्यात येतील. आणि मग कधी नव्हे इतका हिंदू एकत्र आला आणि तब्बल 93% व्होटिंगचा रेकॉर्ड झाला. तिथेच TMCचा टांगा पलटी झाला. मित्रांनो, BJP खरंच 24/7 इलेक्शन मोडवर असते. BJP एक एक डाव टाकत होती आणि TMC झोपलेली होती. या सगळ्याला काउंटर करण्यासाठी TMCवाली काय बरळत होते तर 4 तारखेनंतर आमच्या विरोधकांना वाचवायला कोणी येणार नाही असं बोलून ते स्वतःसाठीच खड्डा खणत होते. भाजपाने दणदणीत विजय मिळवला. आपण विजयी होऊन देशाचे भावी पंतप्रधान म्हणून स्वतःला पेश करू पाहणारी ममता 15,000हून अधिक मतांनी सुवेंदू अधिकारी यांच्या विरुद्ध भवानीपूरमधून पराभूत झाली. म्हणजेच प्रचलित सरकारविरुद्ध जनतेचा रोष होता आणि त्यांची मतं भाजप आपल्या बाजूने वळवण्यात यशस्वी झाली. स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत मौन बाळगणारी पराभवाच्या नामुष्कीत सापडली आणि कित्येक वर्ष आसनसोलमध्ये असलेलं दुर्गा मातेचं मंदिर काही धर्मांधांच्या धमकीमुळे उघडलं जात नव्हतं, ते उघडलं. शूर्पणखा गेली आणि दुर्गा माता जागृत झाली. हावडा ब्रिजवर न भूतो न भविष्यती रामनामाचा गजर झाला, जो डाव्यांच्या आणि ममताच्या राज्यात मुळीच शक्य नव्हता. बंगालमध्ये हिंदू जणू काही बांगलादेशमध्येच राहत होते. ममता बानूमुळे हिंदूंचं ध्रुवीकरण झालं. त्यामुळे ह्या विजयाचं श्रेय ममता बानूलाही जातं. तिच्या जाण्याने तिनं पोचलेलं अवैध बांगलादेशी रोहिंग्या देश सोडून पळून जाऊ लागल्यात. त्यांना BJP मोठी कारवाई करेल याची भीती वाटते. त्यामुळे 4 तारीख के बाद तुम्हें बचाने कोई नहीं आएगा ही गोष्ट घुसपेठियांना लागू झाली. खरंच भाजप जिंकली नसती तर TMCच्या गुंडांनी भाजप कार्यकर्त्यांचे खून पाडले असते, बायका लुटल्या असत्या, नंगा नाच घातला असता आणि सर्व विरोधी तोंडावर बोट ठेवून बसले असते. आता केंद्राने बंगालमधील अनधिकृत कचरा रीतसर साफ करावा. बंगालमध्ये गोरगरीब कंगाल जनतेसाठी चांगल्या योजना राबवाव्यात आणि यापुढे घुसखोरीला पूर्णपणे वेसण घालावी. हिंदूंचं जगणं सुरक्षित करावं, देशद्रोह्यांपासून वाचवावा, एवढी माफक आशा सर्वसामान्य जाणकार भारतीय करतो आहे. मित्रांनो, या विजयाने केवळ भाजपालाच नाही तर कम्युनिस्ट व काँग्रेस देखील मनोमन आनंद झालाय. कारण ममताचं खच्चीकरण हे त्यांच्या पथ्यावर पण पडणार आहे आणि आपोआपच त्यांच्या पक्षासाठी स्पेस निर्माण झालेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मॅन ऑफ द मॅच SIR प्रक्रिया ठरली आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला प्रतिक्रिया द्या. चॅनेल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू, तोपर्यंत काळजी घ्या. नमस्कार.